मित्रांनो, आज सकाळच मला लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमधनं फोन आला व त्यांनी मला तातडीने येण्याचा आदेश दिला. मी बी आपलं बिकी 2-3 तांबे गरम पाण्याचं घेतलं डोक्यावर निघालो लोणावळ्याच्या दिशेने. नमस्कार मंडळी, मी मारी ठाकर स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. पोलीस स्टेशनला बोलावण्याचं कारण असं होतं कारण की तुमचा भाऊ जाणार आहे थोड्याच दिवसांमध्ये परदेशात काय आपल्याला काय फक्त आपलं आधार कार्ड काय सुडीत नाही. मग काय त्याच्यासाठी लागतो आपल्याला पासपोर्ट. तर त्या पासपोर्टचं होतं व्हेरिफिकेशन. थोडंफार व्हेरिफिकेशन वगैरे केलं आणि लागली होती जाम भूक कारण की बिना नाश्त्याचा आलो होतो मी. मग म्हणलं आईला जवळच आपली आहे मावशी, म्हणलं मावशीच्या घरी जावं, थोडंफार भेटते का थोडंफार बघावं काय खायला. आता आपल्या कुमार शेठचं लागलं दुकान. कुमार शेठला पण म्हणलं चला जरा जाऊ नाश्त्याला मावशी ग. निघालो दुकानाच्या बाहेर आणि तेवढ्यात थोडा बाजूला कॅमेरा फिरवला तर तेवढ्यात दिसला आपला छोटा मावस भाऊ. कोणाची तरी फोन व हुजरीगिरी हाजीच करीत होता. मावस भावाचा संतापलेला चेहरा बघून मी बी म्हणलो मनातल्या मनात नको याला इथं एकांतात ठेवला नाही तर मोकार 4-5 जणांचा होईन मर्डर. 2-4 मारीन मच्छर आणि 2-4 मारीन माशा. म्हणलं चल आपलं तू पण आतमध्ये घरात टाकली धाड घरात. तर तेवढ्यात मावशीचं चाललं होता नाट्टापाट्टा. मावशीला कळालं कॅमेरा चालू आहे तर मावशी पिटली मॅव. बंद कर व्हिडिओ. मावशीची मागितली माफी. तिला म्हणलं तर थोडंफार बाबा खायची कर आमची काहीतरी सोय. मावशी बी गेली किचन मध्ये आणि रट्टा सगळं बनवलेलं ठेवलं खाली. बघतोय तर मावशीने पक्का मोठा केलेला होता बेत. काय खाऊन काय नको असं झालं होतं मला तर पक्क. तेवढ्यात अचानक नजर गेली बाजूला. ते ह्याच्यात तो अंड्यावर वाजलेले 12 बघून अक्षरशः मला तर खाऊशी बी वाटाना. तर तेवढ्यात तो मला म्हणला मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो, हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. कसं बस आपलं थोडंफार लढलो आणि म्हणलो आता निघावं इथनं. तेवढ्याच पावसाने बी जोरदार हजेरी लावली. तरी एका बाजूला पावसाने नको केलं होतं आणि एका बाजूला नुसतं आप्पा शेठनी फोनने मला अक्षरशः भांडावलं होतं. आप्पा शेठचा उचलला फोन आणि त्यांनी बी सांगितलं लवकर या तिकडनं आपल्याला जायचंय पुढं. मी बी आपलं काढली गाडी आणि निघालो पुढं. तर तेवढ्यात रस्त्याने जाता मला आहे ना माणसांची गर्दी पाहून अक्षरशः मी बी हात जोडलं. मनातल्या मनामध्ये म्हणलो हे देवा याच्या आत्म्यात शांती भेटो. बाजूला बघते तर आता यागळाच कार्यक्रम होता. मंडळी झालं असं होतं आपले गणपती बाप्पा येतात त्यांच्या आगमनासाठी डीजेच्या साऊंडची चालू होती टेस्टिंग. पण मला तर वाटलं होतं यागळं. तिथला मी आपला घेतला काढता पाय आणि निघालो घरच्या दिशेने. मंडळी भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर आपले मिनी ब्लॉग्स आवडत असतील तर आपल्या चिंगाट झटका युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करा. धन्यवाद.